नमस्कार, मी सौ साधना ताभाडे. रेडोका आर्ट्स आयोजित कथा अभिवाचन स्पर्धेत मी लिहिलेली कथा सादर करत आहे. नाव आहे तिच्या नजरेतून तो गेले बोलायचे राहुले. जनुभाऊ, चला आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. आपली शैलू परत आली आहे. त्याच्या आवाजातून उत्साह ओसंडून वाहत होता. हळव्या आठवणींवर आनंदाचे दवबिंदू चमकत होते. या जगात तिचं येणं त्याच्यासाठी खूप सौख्याचं आणि आवश्यकही होतं. तिचं आगमन त्याच्या वात्सल्यात पुरेपूर न्हावून निघालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. त्याची पहिली लेक शैलू पोलिओच्या आजारात त्याला सोडून गेली होती. तिच्या जाण्याने सैरभैर झालेला तो हिच्या आगमनाची चाहूल लागताच ती म्हणून जन्माला यावी असे चातकासारखी वाट पाहत होता. आज त्याची प्रतीक्षा संपली. तिला हॉस्पिटलमध्ये उचलून घेतलं आणि या जगातला त्याच्याबरोबरचा प्रवास सुरू झाला. त्याने त्याच्यापुरतं तिचं हाक मारायचं नाव गोजी ठेवलं. काय अर्थ होता त्याचा त्यालाच माहिती. न चुकता तो तिला त्याच नावाने हाक मारायचा. अगदी तान्ह्या बाळालाही तो सहज उचलून घेई. ती तर तो घरी असल्यावर त्याच्या जवळ असायची. ती झोपली की कडेला उशांचा डोंगर रचायचा. झोपेत लोळत टोकावर येऊन पडायला नको पडत. खूप दिवस काळजी घेणं चालू होतं. अगदी तिला कळायला लागेपर्यंत आई चेष्टा करायची, पण तो उशा लावायचाच. ती शाळेत जायला लागली. शाळा घरापासून लांब होती. स्कूल बसने जायची ती. शनिवारी सकाळची शाळा. स्कूल बस हमखास चुकायची. मग तिला शाळेत पोचवायची जबाबदारी त्याची. लवकर उठण्यावरून बोलणं ओरडणं दूरच, वर गोळ्या, चॉकलेट, पेन्सिल, रबर ती काय मागेल ते मिळायचं. हुशार होती ती. त्याला तिचं खूप कौतुक होतं. बोलून नाही दाखवायचा, पण कृतीतून दिसायचं. त्यावेळी 11वी मॅट्रिक होती. ती शाळेतून आणि कॉलनीतून दुसरी आली होती. तेव्हा आनंदाने अगदी भरून पावला होता. ही यशाची चढती कमान शिक्षण होईपर्यंत होती. BAला 24वी येऊन नॅशनल स्कॉलरशिप मिळाली तेव्हा त्याचा ऊर अभिमानाने भरून आला. आज पहिल्यांदा त्याने तिला ताई म्हणून हाक मारली. एक होतं, तो खूप अबोल होता. त्यामुळे गप्पांची देवाणघेवाण हा प्रकार नव्हता. त्याच्या भूतकाळाविषयी त्याच्याशी बोलावं, त्याला विचारावं असं अनेकदा तिला वाटे, पण ते नाही झालं कधी. शिक्षण झालं, ती नोकरीला लागली. त्याची ताई आता करती सवरती झाली होती. तिने आणखी शिकावं असं त्याला खूप वाटत होतं, पण ती नोकरीत रमली आणि शिक्षण थांबलं. असंच एक दिवस ऑफिसमधला सहकारी तिला आवडत असल्याचं तिने पहिलं त्याला विश्वासाने सांगितलं. त्याने अर्थात आईला. मुलगी मोठी झाल्याचं दोघांना जाणवलं. तिच्या आवडीचा विचार करून दोघांनी तिला होकार देण्याचं ठरवलं. खरं तर त्यांना काय वाटलं असेल हा तिने विचारच कधी नाही केला. तिचं लग्न झालं आणि वेगळ्या वाटेनं ती जाऊ लागली. त्याच्याशी तिचं बोलणं, सहवास कमी झाला. ते साहजिकच होतं. तिच्या बाळाच्या वेळेला परत त्याची धावपळ तिला पाहावी लागली. तिला आईचं आजारपण न कळू देण्याची त्याची धडपड म्हणजे तारेवरची कसरत होती. अशातच एक दिवस आई गेली आणि फक्त तेव्हा तिनं त्याला रडताना पाहिलं. दोघींची लग्न झाली होती आणि आता तो एकटा पडला होता. आईच्या मागे त्याचे खायचे खूप हाल झाले. तिला कळत होतं, पण ती काही करू शकत नव्हती. त्याच्या आवडीनिवडी खूप होत्या, त्यामुळे पंचाईत व्हायची. आईच्या मागे त्याने चक्क 12 वर्ष काढली. काम करत राहणं एवढंच त्याला माहिती होतं. सोसायटीच्या कामात त्यानं स्वतःला बुडवून घेतलं. व्यवस्थितपणा तर एवढा होता की नातवाच्या स्कॉलरशिपच्या फोटोची कात्रणंसुद्धा व्यवस्थित फाईलमध्ये लावलेली होती. जगाचा व्यवहार त्याला नाही कळला, पण जागेचे पेपर्स, इतर व्यवहार मात्र व्यवस्थित करून ठेवले होते. आता ती त्याच्या आजारपणापर्यंत पोचली. पायाला घरातच खुर्ची लागल्याचं निमित्त झालं आणि त्याचा शेवटचा प्रवास सुरू झाला.
पाय पोखरत पोखरत गँग्रीन झालं आणि तो कोमात गेला. आताशा तिला वाटायचं त्याच्याशी मोकळेपणाने बोलणं राहून गेलंय. त्याच्या बालपणाबद्दल, त्याने काढलेल्या कष्टांबद्दल त्याच्याशी बोलायला हवं होतं. त्यानं माझ्याशी बोलायला हवं होतं. हा संवाद साधायचा राहून गेला. गाव सोडून मुंबईला आल्यानंतर त्यानं सोसलेल्या कष्टांची कहाणी ऐकणं राहून गेलं होतं. त्याच्या नसण्यालाही आता बरेच दिवस झाले. आता तिचंही वय होत चाललंय. या आठवणीने मन अस्वस्थ होतं. अपुरेपणाची खंत मनाला पोखरत राहते. त्यानं तिच्यासाठी कल्पवृक्ष लावला, पण तिचं वैभव पाहायला तो नाही राहिला. आताशा असे हे मला काय होते, कुड्या काळचे पाणी डोळ्यात येते, अशी तिची अवस्था त्याच्या आठवणीत होते. आणि सारखं तिला वाटत राहतं, गेले बोलायचे